नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। हेलिकॉप्टर रुग्णवाहिका लवकरच रुग्णसेवेत। शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारी 108 रुग्णवाहिका नागरिकांसाठी वरदान ठरली आहे। या रुग्णवाहिकेची सेवा अद्ययावत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। त्यानुसार पुढील वर्षात 108 हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे। त्याबाबत विमानचालन विभागाची परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। परवानगी मिळाल्यानंतर 108 रुग्णवाहिकेची हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात येणार आहे। महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा या प्रकल्पांतर्गत राज्यात ऑक्टोबर पर्यंत अत्याधुनिक अद्ययावत 108 रुग्णवाहिका दाखल होणार आहेत। त्यात ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका, बेसिक लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका, नवजात शिशु रुग्णवाहिका, फर्स्ट रेस्पॉन्ड बाईक्स, समुद्री नौका आणि नदीतील नौका यांचा रुग्णवाहिका म्हणून समावेश करण्यात येणार आहे। मात्र त्याचबरोबर दरड कोसळणे, पूरस्थिती निर्माण होणे अशा प्रसंगी जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी 108 रुग्णवाहिकेची हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। त्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पांतर्गत सुमित फॅसिलिटीज लिमिटेड इंडिया, SSG ट्रान्सपोर्ट, सॅनिटेरियो SL स्पेन आणि BVG इंडिया लिमिटेड यांच्यासोबत करार केला आहे। या करारांतर्गत 4 हेलिकॉप्टरची खरेदी करण्यात येणार आहे। हे हेलिकॉप्टर राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात येईल। तेथून अत्यावश्यक ठिकाणी हेलिकॉप्टर अत्यल्प काळात पोहोचणे शक्य होईल। हेलिकॉप्टर रुग्णवाहिकेच्या सेवेचा वापर करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश बंधनकारक असतील। हेलिकॉप्टर रुग्णवाहिकेमुळे हृदय प्रत्यारोपण प्रक्रियेमध्ये हृदय ठराविक कालावधीत रुग्णालयात पोहोचवणे शक्य होणार आहे। दरड कोसळलेल्या भागातील जखमींना किंवा पूरग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचवणे शक्य होणार आहे। हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सुरू करण्यासाठी वर्षभरात परवानगीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल। त्यामुळे पुढील वर्षामध्ये 108 रुग्णवाहिकेची हेलिकॉप्टर सेवा सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती सुमित ग्रुप एंटरप्राइजेसचे उपाध्यक्ष सुमित साळुंके यांनी दिली। धन्यवाद। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।